प्रचंड पाऊस आहे। अगदी वारीच्या पहिल्या दिवसालाच पावसानं झोडपून काढलंय देहू आळंदीला। मात्र किती पाऊस असला, किती पाणी साचलेलं असलं, छत्र्या घेऊन रेनकोट घेऊन आम्ही पुढे चालू, मात्र वारीही करणारच असं वारकऱ्यांचं मत आहे। धन्यवाद प्रियांका या सगळ्या माहितीसाठी। आता पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलंय आणि या पावसामुळे अनेक रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली। हिंगणे खुर्दमधील घरांमध्ये पाणी शिरलं, रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी, तर काही घराघरात सुद्धा पाणी शिरल्याचं दृश्य पुण्यातल्या हिंगणे खुर्द या ठिकाणी। पुण्याला गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलं झोडपून काढलंय। देहू आळंदी, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर या सगळ्या भागांनाच पावसानं झोडपून काढल्यानंतर त्याचे हे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे। नद्या दुथडी भरून तर वाहत आहेत, त्यातच रस्त्यावरती सुद्धा हे पावसाचं साचलेलं पाणी आणि वाहणारं पाणी दिसतंय। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय आणि याच सगळ्या पाण्यातनं मार्ग काढताना वाहनं सुद्धा दिसतायत, ट्रॅफिक जाम होत आहे। मात्र दुसरी जी दृश्य आपण बघतोय हिंगणे खुर्दमध्ये काही लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, तिथली काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडनं। अभिजित, कुठल्या भागामध्ये हे पाणी साचलेलं आहे, कोणाच्या घरात पाणी शिरलंय, कोणकोणते हे भाग आहेत? नक्कीच सुवर्ण, आपण पाहतोय की रात्रीपासून मध्यरात्रीपासून पुण्यात पावसाची जी होती ती रिमझिम होती, पण आज सकाळपासून जोरदार पाऊस पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय। खरं तर आज दिवसभर पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आला होता आणि त्याचप्रमाणे शहरातील अनेक भागात आता मुसळधार पाऊस जो आहे तो सुरुवात झालेला आहे। आणि या अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची मात्र पुरेशी तारांबळ उडालेली पाहायला मिळते, कारण शहरातील अनेक रस्त्यांवर आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे। कोथरूड परिसरात, सिंहगड रस्ता परिसरात मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळते। अनेक सोसायट्यांमध्ये हळूहळू आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। खरं तर महापालिकेकडून अनेक ठिकाणी आता त्यांच्या टीम्स देखील तैनात करण्यात येत आहे, कारण ड्रेनेजची जी कामं आहेत ती तशीच राहिली होती। त्यामुळे कोथरूड परिसरात या आधीच्या पावसात देखील 3 ते 4 सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आपण पाहिलं होतं आणि आता पुन्हा तीच परिस्थिती कोथरूड असेल, सिंहगड रोड असेल किंवा हिंगणे खुर्द असेल या भागात उद्भवलेली पाहायला मिळते। गेल्या 3 तासापासून पुण्यात पाऊस जो आहे तो सुरूच आहे। पुणे शहर असेल, जिल्हा असेल, घाटमाथा असेल किंवा धरण साखळी क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रात जोरदार पाऊस जो आहे तो पडत आहे आणि आता याच पावसामुळे रस्त्यांवर जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे। ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून आज दिवसभरासाठी देण्यात आलेला आहे। शहरभर ढगाळ वातावरण देखील झालेलं पाहायला मिळते आणि आता हा पाऊस दिवसभर असाच राहील असा देखील अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे। अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी। पुण्यातही ताजी दृश्य आपण बघतोय। मुसळधार पावसाचे परिणाम पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये रस्ते